किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरेसा पाठोपाठी 184ची करा सोडवून रिघाया शरण पांडुरंगा। उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सविचिती 184चे करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा। तुका मने माळ गुंतली राहटी, तुका मने माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडवून रिघाया शरण पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, एकांच्या कृपाने कथेचा चरणावरी ठेवून माता साष्टांगाता दंडवत। दुसरी बंधू शारदा जे चतुराननाच्यात्मजा, वाक्सिद्धी पावे जे सहजातीचे चरणोजा नमन दंडवत। आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन, श्रोते होती सनातन तया माझे नमन दंडवत। आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सखळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुला बाळा चालवी सकळा नामा म्हणे। यैव 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 आवनिया विलंब कवाया लावियला तुकाळे, विलंब कवाया लावियला तुकाळे। यैव 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 आवनिया विलंब कवाया लावियला तुकाळे, विलंब कवाया लावियला भाई विश्वंभरे भवचेते, भाई विश्वंभरे भवचेते, कोटे कुंतली समाय विश्वव्यापके, कोटे कुंतली संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम। अन्यो सहस्त्रचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथा वरम पुंडलिकाय दातुन्मुनिन्द्रहि।
समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळ अर्पित श्री भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. हो मंगल भवन मंगलहारी, द्रव सुद शरत अजर बिहारी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. राम सिया राम किती या काळाचा सोसावा ओळसा, लागला सरेसा पाठोपाठी. लक्ष 84ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा प्रस्तुत. कीर्तन रूपी शिवकीर्ता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असणार, की ज्याला प्राप्त करण्याकरता अनंत जन्म घेऊन अनंत साधना कराव्या लागतात, तरीही न प्राप्त होणारा जो देव योगियाचा धारी. दाताना तुळशी जो परमात्मा योग्यांचा नाही, जप्याचा नाही, तप्याचा नाही, कथाकार कीर्तनकार कुणाच्याही स्वप्नात न जाणारा देव भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा. या परमात्म्याचा अर्ध अंग जगाचा संसार सुखाचा व्हावा करिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा जीवाचं रूपक घेऊन भगवंत चक्र जीवाचं एक गाढाण मांडणारा अभंग शिवकीर्ता निवडलेला आहे. विठाला अभंगातील सरळ सरळ शब्दशः भावार्थ असा आहे. श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर जीवाचं रूपक घेऊन जीवाचं गाढाणे मांडतात की हे देवा, हा त्रास आम्ही कुठपर्यंत सहन करावा. कोणता त्रास? काळाचा त्रास. जावं तिथं तो पाठी येतोय, जावं तिथं तो मागे येतोय. किती या काळाचा ओळसा या शब्दाचा अर्थ त्रास. कुठपर्यंत सहन करावा? जिथं जावं तो पाठी मग येतो. लागला सरेसा पाठोपाठी. लक्ष 84 उणी आम्हाला भोगावे लागते. पण हे जर चुकवायचे असेल तर काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणतात शरण जा रिघाया पांडुरंगा. अन्यथा भगवंताची शरणागती नाही स्वीकारली तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. ज्ञानोबराय वर्णन करतात. उपजेते नाशे, नाशेते पुनरपी दिशे, ते घटिका यंत्र दैशे परिभ्रमिका. ज्याप्रमाणे घड्याळीचा काटा फिरत राहतो त्याप्रमाणे जीव हा फिरत राहतो. कधी पांडुरंगाला शरण नाही गेला तर तुकोबाराय म्हणतात उपजल्या पिंडा मरण सांगा. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म हा निश्चित आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जसं आपण स्नान केल्याच्या नंतर जुने कपडे काढतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्या प्रकारे जीव देह बदलतो. देह बदलतो म्हणजे फिरतच राहतो. उपजला पिंडा मरण सांगा, ते मरते उपजते सवेची ते. पण जो पांडुरंगाला शरण गेला तो याच्यातून सुटला. बरं कुठपर्यंत सुटत नाही आपण? कुठपर्यंत? तुकोबाराय म्हणतात जोपर्यंत मोह ममत्व माया या 3 प्रकारचं जे काही गाडग आहे, जोपर्यंत मोह आपला, माया आपली आणि ममत्व आपलं जीवातलं संपत नाही, हे गाडग जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत ही माळ गुंतून राहणार आहे. तुका म्हणे माळ गुंतली राहटी, गाडग्याची सुटी फुटलिया. जोपर्यंत आपलं ममत्व यांच्यातून सुटत नाही तोपर्यंत आपण याच्यातून सुटत नाही. मग कुठपर्यंत? म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा रे किती त्रास सहन करावा. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठाला हा झाला अभंगाचा
अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा. कीर्तन किम निमित्तानं आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून मला आपल्या समोर मांडलं पाहिजे. सौभाग्यवती शिवकन्या वीरशैव या मातोश्रींचा आज देह ठेवून कंप्लेट तिथीप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हिंदू संस्कृतीचा नियम आहे, वर्ष श्राद्ध म्हणून त्याला आपण पुण्यस्मरण पुण्यतिथी असं म्हणत असतो. श्राद्ध आणि त्या निमित्तानं अन्नदान ज्ञानदान हे व्हावं प्रामुख्याने. का व्हावं ते पुढे चिंतनामध्ये मी मांडणार आहे. श्राद्ध का करावं तेही समोर आपल्या मांडणार आहे. आणि त्या निमित्तानं आज या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे ते हरिभक्तीपरायण परमेश्वरराव आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून घडतो ते माझ्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपरायण आमचे तांदळे सर. तुमच्या गावामध्ये नाविन्याने ते आले आणि त्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला. आल्याच्या नंतर एक आनंद वाटला. कशाचा? एक एकाहुनी बळी रे. तुकोबाराय म्हणतात, माझी या जातीचे मज भेटो कोणी. बघा, रिक्षावाल्याला रिक्षावाला भेटला की आनंद वाटतो, एसटीवाल्याला एसटीवाला भेटला की आनंद वाटतो, है की नाही? आणि पिणाऱ्याला पिणारा भेटला की जास्त आनंद वाटतो. त्या प्रकारे वारकऱ्याला वारकरी भेटला की आनंद वाटतो. ज्यांनी अखंड आपलं जीवन संप्रदाय करता व्यतीत केलेले आहे, भगवंताच्या करता व्यतीत केलेले, अशी महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक करणारी ही सर्व मंडळी आहे. ज्यांनी महाभारतामध्ये ज्याला दृष्टी नाहीये पण कुरुक्षेत्रामध्ये काय चाललंय हे ज्या व्यक्तीनं धृतराष्ट्राला सांगितलंय, असे आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण आमचे संजय महाराज हजारे. त्याचबरोबर ज्यांच्या गाण्यानं तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनामध्ये संतोष मिळेल असे हरिभक्तीपरायण आमचे संतोष महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आकाशाप्रमाणे ज्यांचं गायन स्वभाव आहे असे हरिभक्तीपरायण आमचे आकाश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या 2 मूर्तींचं काय वर्णन करावं महाराज. भगवान भोलेनाथाची साधना, इंद्राचं वाद्य वाजवणारी ही 2 मंडळी आहे. नव्हे महाराष्ट्रामध्ये आता तर आहेत, पण भविष्यामध्ये या दोघांचं नाव काय आहे माहिती नाही म्हणण्यापेक्षा या दोघांचंही वैभव भरपूर वाढल म्हणून दोघांचंही नाव वैभवच आहे, है की नाही? त्यांचं तर नाव मला पत्रिकेवरती मिळालं होतं, पण तुम्हाला मी पहिल्यांदाच पाहिलं. मला आल्या आल्या सांगितलं दुसरेही महाराज वैभवच आहे. जर तुमचं इथं दोघांचं वैभव आहे तर तुमच्या माध्यमातून आमचंही वैभव परमार्थामध्ये खूप व्हावं, है की नाही? होईलच. अशी सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या बाजूला आपल्या परिसरातील आपल्या गावातील ज्यांनी अखंड जीवन संप्रदाय करता व्यतीत केलेली आहे असे वारकरी संप्रदायाचे सर्व उपासक मंडळी, वारकरी मंडळी सर्व उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचावा याकरता सुंदर सिस्टम आहे. आपलं नशीब आहे महाराज, बरं का हजारे महाराज, आपलं नशीब आहे. पूर्वीच्या काळामध्ये साऊंड तर नव्हता, सिस्टमचा तर विषयच नव्हता. हा पूर्वीच्या काळामध्ये आता ही जी मंडळी का ही वृद्ध मंडळी यांनी अनुभवलेला काळ आहे महाराज. त्या काळामध्ये मंडपही असा नव्हता आणि माईक सिस्टम तर संतोष महाराज नव्हतीच. त्या माईक असलं तर कमीत कमी त्याला स्टँड तर नव्हतंच. मग मंडपाला बांधलेला तो माईक दोरीला बांधलेला, आणि तर तो माईक जर समजा दोरीला बांधलेला असेल, वारं जर आलं तर जिकडं मंडप हालल, जिकडं माईक हालल तिकडं जाऊन कीर्तन करायला बोलावं लागत होतं. एवढी दुरावस्था होती. आपलं जरा बरं आहे सध्या, आहे की नाही? आपलं बरं असे सुंदर सिस्टम आहे. त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. उपस्थित असणारे कोणी कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामानाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पारेकरी, चोपदार, परिसरातून आले श्रोते मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, बालगोपाल आणि तरुण मंडळ सर्वांच्या चरणावरती आदरपूर्वक साष्टांग नमस्कार करतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना, मला असं वाटतं या अगोदर तुम्ही मला काही कुठं पाहिलेलं, मी परत एकदा रिपीट करतो, या अगोदर तुम्ही मला काही कुठं पाहिलेलं नाही. माझा आणि तुमचा पहिल्यांदा या व्यासपीठावरती संबंध येतोय. जरा विचित्र माणूस आहे. हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, बसल्या बसल्या फक्त एक विनंती तुम्हाला, कोणी उठू नका, कोणी बोलू नका, कोणी कीर्तनात मांडी मोडू नका. अगदी अगदी व्यवस्थित चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. अंतकरणाचे कान करून चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. टाळी जर वाजवता आली
तर वाजवा. मी वाजवाच असा अट्टहास करणार नाही. भजन कराच असंही तुम्हाला म्हणणार नाही. फक्त एकच प्रमाण बोलून जातो, आपोली आपण. तुम्ही जर भजन केलं तर कल्याण तुमचं होईल. तुम्ही नाही भजन केलं तर माझं काही वाटोळं होणार नाहीये. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, बसलेली सर्व पुरुष मंडळी चालू कीर्तनामध्ये माझ्यासोबत बोलत चला. बोलताल का? बसलेली सर्व पुरुष मंडळी माझ्यासोबत कीर्तनामध्ये बोलत चला. बोलताल का? बसलेली सर्व पुरुष मंडळी माझ्यासोबत बोलत चला. बोलताल का? हो म्हणा तर नाही म्हणा, पटकन काहीतरी सांगा ना. बोलताल का? तुम्ही निहारी जेवण केलंय का? मग जरा जोरात बोला. बोलताल का? सर्वांनी बोला. बोलताल का? नाही, काही अडचण नाही. म्हणजे तुमचा मला अंदाज कळेल त्याच्याकरता तुम्हाला विनंती करतो, परत शेवटची सर्वजण म्हणून माझ्यासोबत बोलत चला. बोलताल का? इथून पुढे बोलत चला. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकोबारायांचा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्याकडं आपलं एक बाकीत जीवाचं व्यतीत. वास्तविक पाहता आजचं जे कीर्तन आहे ते श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन आहे. मग नेहमी सांगत असतो मी, आजचं जे कीर्तन आहे ज्यांचं श्राद्ध आहे हे त्यांच्याकरता कीर्तन कधीच नाहीये. सावधानतेनं बोलतोय, ज्यांचं श्राद्ध ज्या मातोश्रीचं आज आहे ते कीर्तन त्यांच्याकरता नाहीये. मग कीर्तन तुमच्या माझ्याकरता आहे का? ज्यांचं श्राद्ध आहे त्यांच्याकरता कीर्तन नाहीये. का नाहीये? शास्त्र सांगतो, धनानी भूमो पशवश्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने. तुम्ही कितीही धन कमवा, शेवटी धन कुठं राहतं? तिजोरीत राहत. कितीही धन कमवा तिजोरीत राहतं. कितीही गुरढोरं कमवा गोठ्यात राहतं. समाज कितीही समाज कमवा, समाज कुठपर्यंत येतो? हो बोला, समाज कुठपर्यंत येतो? जनस्मशाने, स्मशानापर्यंत येतो. मग मला सांगा, समाज आपल्याला वाट लावायला येतो का सोडायला येतो? आपल्याकडे काय पद्धती? वाट लावायला येतो. आपल्याकडे काय पद्धती? वाट लावायला येतो, सोडवायला कोणी येत नाही. जनस्मशाने, कितीही समाज कमवा, समाज फक्त स्मशानापर्यंत येणार महाराज. तिथून सोडवणार नाही. म्हणून कधीही समाजाच्या वरती अवलंबून राहून परमार्थ करायचा नाही, अजिबात. आणि मी तो नेहमी सांगत असतो, संप्रदायाची प्रचारक जी मंडळी आहे का, त्यांना तर हात जोडून विनंती, असं कधीच म्हणायचं नाही की या गावातले लोक मला लय मानतील. आधी भाऊ सोडून हा विषय सोडून द्यायचा. आपणच कमर बांधून सांगायचं जन हे सुखाचे, तिला घे तिलाचे, आणि पुन्हा म्हणायचं गाव मला लय मानते. अजिबात नाही. गावाची पद्धत कशी माहिती का? प्रत्येक गावाची पद्धत कशी माहिती का? महाराज असल, भजन्या असल किंवा संप्रदायाचा प्रचार करणारी मंडळी, या लोकांचा उपयोग समाज फक्त कढीपत्त्यासारखा करतो. कढीपत्त्यासारखा म्हणजे मला सांगा, तुम्ही भाजीमध्ये कढीपत्ता वापरता कशासाठी? फक्त चव यायला. एकदा का चव आली, घासामध्ये जर तो कढीपत्ता आला की माणसं त्याला बाजूला काढून टाकतात आणि मग तो घास घेतात. तीच परिस्थिती महाराज. अनुभवाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं एक विद्वान सिंह होऊन गेला की त्याच्यानंतर संप्रदायामध्ये वाचस्पदी हे कुणालाच म्हटलं गेलं नाही. जगन्नाथांना पवार. जगन्नाथांनाचं जर त्या काळामध्ये कीर्तन असेल, वाहनं नव्हती, लोक गाड्या बैल घेऊन दुरून दुरून यायची. 10-10, 12-12 कोस, 4-4, 5-5 तास अण्णांच्या कीर्तनाची लोक वाट पाहायची. एवढा समाज अण्णावरती प्रेम करायचा. पण ज्या कालावधीमध्ये अण्णाला घशाचा कॅन्सर झाला का, तर समाज भेटायला सुद्धा गेला नाही. अंती घोटी पाठ मोरे, अंती घोटी पाठ मोरे, अंती घोटी पाठ मोरे, अंती घोटी पाठ मोरे. जय हो संतोष.
कोणी नाही सावरती. अवघी सारी कामे खोटी अंती जाणे मसनवती. अवघी सारी कामे अंती जाणे मसनवती. शरीराची भोगमान शरीराची भोगमान हे शरीराची भोगमान शरीराची होय माती. कुणी येत नाही सोबत महाराज, कुणी नाही म्हणून समाजावरती अवलंबून कधी राहायचं नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणून जनस्मशाने पत्नी भार्यागृहद्वारे. बर हा जो देह आहे, देहशितायाम, देह चितेवरती जळून खाक होतो. पण जीव जो आहे ना, शास्त्र सांगतं कर्मानुगो गश्यती जीव एका. ज्याचं जसं कर्म असेल तशी गती जीवाला मिळते. यदा कदाचित चांगलं जर कर्म असेल तर उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीव खाणी. आणि कर्म जर स्वच्छ नसेल, खराब असेल, वाईट असेल तर खंती तेने करा कोणे काढो. कर्मावरती अवलंबून आहे. म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 केले कर्म केले कर्म झाले तीची भोग आले. उपजले मेले. कर्म आणि कुणाला सोडत नाही महाराज. कर्म एक अशी अशी घटना आहे ती कुणाच्याही बापाला सोडत नाही. सांगू तुम्हाला, हे बघा, देवाला देखील कर्म सुटलं नाही, देवाच्या बापाला देखील कर्म सुटलं नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला. दशरथ राजा देवाचे बाप होते, कर्म नाही सुटलं, देवालाही कर्म नाही सुटलं. ना दोषी कैकई ना दोषी तात. मग कर्म कुणाचा? प्रभू रामचंद्र सांगतात दोष माझ्या कर्माचा आहे. जानकी भगवान प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी होती, आदिमाया शक्ती होती, पण कर्म नाही चुकलं महाराज. आणि राजा रावणाची तर काय कथा आहे महाराज. रावणाला सामान्य समजू नका. कोण होता रावण? आपण रावणाची कधी कधी निंदा करतो, वाईट विचाराचा रावण म्हणतो. रावणाचं नाव घेण्याचा देखील अधिकार आपला नाही. एवढा भयानक मोठा रावण होता. सांगू तुम्हाला, भगवान शंकराचा या पृथ्वी तलावरती आणखी दुसरा मोठा भक्त होऊन गेला नाही. भगवान शंकर हे भोलदैवत आहे, कुणालाही काही देता आपण म्हणतो, पण अजूनही स्वतःचं आत्मलिंग रावण सोडून देवानं कुणाला दिलं नाही. एवढा ताकदवान रावण होता.
भगवान शंकराचा भक्त होता. किती आपल्याला माहिती आहे. रोज 108 कमळाची फुलं भगवान शंकराच्या पिंडीवरती व्हायचा. एकच दिवस एक फूल कमी पडलं, त्या दिवशी आपलं मस्तक त्या कमळाच्या फुलाच्या जागेवरती वाहलं. प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी 10 मुख दिले. मग तिथून पुढे तो दशानन झाला. एवढा ताकदवान रावण. अजून त्याची ताकद सांगू. मी तुम्हाला विचारतो, आपलं कुठलंही काम निर्विघ्न पार पडावं याकरता आपण पहिली कुठल्या देवाची पूजा करतो? गणपतीची. तो गणपती तुमचं माझं जो विघ्नहर्ता आहे, तो गणपती रावणाच्याकडं महिन्यानं होता. महिन्यानं कशाला? गाढवं राखायला. भगवान शंकराचा अवतार, महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराया दाढी करायला होते रावणाचे. जी सटवी तुमचं माझं नशीब लिहिती, ती सटवी अंगण झाडाला होती रावणाचं. 33 कोटी देव रावणानं बांधून एका खोलीमध्ये टाकले होते आणि चावी लावून खिशात टाकून औंढ्याच्या बाजारात फिरत होतं रावण. एवढा ताकदवान रावण. एक जर ग्रह आपला वक्र गेला तर आपल्याला नाही तर शांत करावं लागतात. रावणानं 9च्या 9 ग्रह दगडाखाली टाकले होते आणि त्याच्या मस्तकावरती पाय देऊन रोज सिंहासनावरती बसत होता. एवढा ताकदवान रावण. पण त्या रावणाला देखील कर्म चुकलं नाही. कर्म कुणाला चुकत? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये नामदेवरायचं हे उदाहरण आहे की कर्म देवाला चुकत नाही. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात देवाला कर्म नाही. मग कर्म कुणाला आहे? लक्षपूर्वक आहे का? महत्वाचं चिंतन आहे. कर्म फक्त जीवाला आहे, देवाला कर्म नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? गीतेचा पुरावा. कर्मानी बंधीनी मनुष्य लोक. फक्त मनुष्य लोकात कर्म आहे, जीवाला कर्म आहे. मग पशु पक्षी प्राणी यांना कर्म नाहीये. मग त्यांना जे आहे त्याला क्रिया म्हणतात आणि तुम्हाला मला मानवाला जे आहे त्याला कर्म म्हणतात. मग कर्म आणि क्रिया यामध्ये फरक काय, बदल काय? जाणकार मंडळी म्हणून हा विषय छेडलाय. कर्म आणि क्रिया कशाला म्हणतात तर ऐका. जे केल्याच्या नंतर ज्याच्यामध्ये काहीतरी आपली सुखात्मक दुखात्मक आसक्ती राहते त्याला कर्म म्हणतात. आणि जे केल्याच्या नंतर कसल्याही प्रकारची आसक्ती राहत नाही त्याला क्रिया म्हणतात. विठाला आपली आसक्ती राहते. मी कीर्तनाला गेलो होतो, मी कीर्तन केलंय, मी कीर्तन ऐकलंय, मी शेतीत काम केलंय, ही आपली काय झाली? आसक्ती राहते. प्राण्याला आसक्तीच नाहीये. आहे का? तुमच्याकडे शेतीचं काम करत असताना बैल आहे. मला सांगा, दिवसभर जर आपण वखर आहोत काहीतरी हाणलं असेल, काम केलं असेल शेतीमध्ये, तर संध्याकाळी आपण आल्याच्या नंतर आपल्या घरच्या मंडळीला म्हणत असतो, ऐक मी आज वखर हाणलंय, दिवसभर माझे कंबर पाय दुखायला लागला, तू काय कर माझे पाय वगैरे चेपून दे. पण गोठ्यातले बैल असं कोणाला तरी म्हणतात का सांगू शकतात का की मी वखर हाणलंय, मी बळराम हाणलाय, मी नांगर हाणलंय? नाही. त्यांना सुखात्मक दुखात्मक कसलीच आसक्ती नाही, म्हणून त्यांना क्रिया आहे. आणि तुम्हाला मला कर्म आहे. कर्म फक्त तुम्हाला मला, देवाला देखील कर्म नाहीये. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, नचमामतानी कर्माणी निबद्धन्ति धनंजया. धनंजय म्हणजे देव. देवाला कर्म हे बांधू शकत नाही. कर्म फक्त तुमच्या माझ्या समोर आहे. म्हणून कर्म त्या कर्माच्या गतीप्रमाणे जीव हा जात असतो. म्हणून आज ज्या मातोश्रीचं हे श्राद्ध आहे, त्या मातोश्रीचा कर्माचा जर विचार केला तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मी आल्याच्या नंतर मला कळालं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं काय कर्म आहे. अगदी 2 सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये त्यांच्या घरच्यांनी मला काही सांगत, पण तुम्ही त्यांच्या कर्माच्या पावतीची अनुभूती आहे. काय कर्म त्यांचं? त्यांच्या जीवनामध्ये परमार्थिक सेवा आहे, भगवंताची सेवा आहे. भगवंताची सेवा कशावरून सांगू तुम्हाला? तुकोबरे म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. बघा, कमीत कमी देव सांगतात की हे अर्जुना, कमीत कमी जीवनभर का नाही, पण शेवटी मृत्यू जवळ आल्याच्या नंतर तू माझं स्मरण कर. होतंय का? नाही होत महाराज. या देशाला ज्याच्यामुळं नाव भरत पडलं का, तो महाराज भरत, जड भरत. त्याचा विचार करा. सामान्य नव्हता राजा जड भरत, सार्वभौम होता. पण स्त्रीचा त्याग, पुत्राचा त्याग, राज्याचा त्याग, प्रजेचा त्याग, सर्वांचा त्याग केला.
भगवंताच्या प्राप्तीकरता अरण्यात निघून गेला. रात्रंदिवस फक्त एकच होतं भगवंताचं चिंतन. पण ऐका, शेवटी वृद्धपणामध्ये गंगेत स्नान करत असताना हरणीचं पाडस एक वाहत वाहत आलं, मोह त्यामध्ये गुंतला, त्याला आश्रमामध्ये आणलं, लहानाचं मोठं केलं. आणि शेवटी जो राजा हरीचं चिंतन करत होता त्याच्या चित्तामध्ये शेवटी मृत्यूच्या वेळेला काय आलं? हरिण आलं. परिणाम काय झाला? घालत घाटाला वासने, घालत घाटाला वासने, घालत घाटाला वासने, घालत घाटाला वासने, हरणी गर्भाला सार्वभौम राजा होता, पण घाला तो घातला वासनेने, हरणीच्या गर्भा गेला. का? शेवटच्या वेळेला चित्तामध्ये हरिण आलं. म्हणून विचार करा, राजा जडभरताच्या चित्तामध्ये शेवटच्या वेळेला हरिण आलं, तो हरिणाच्या गर्भाला. वसनीचा संग होय अंतकाळी, वसनीचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी, तरी तपोबळी, वासनेचा संग होय अंतकाळी. बघा, एवढी घातक वासना आहे की ज्या वासनेनं राजा जडभरताला सोडलं नाही. पण त्याच वेळेला या मातोश्रीचा जर आपण विचार केला तर सांगू तुम्हाला चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला मृत्यू येत नाही महाराज, असा मृत्यू या माऊलीला आला. मुखामध्ये भगवंताचं स्मरण करत करत देह ठेवणं ही सामान्य गोष्ट नाहीये. कीर्तनकार महाराज जरी असेल तर असा मृत्यू येईल असं नाहीये. आणि खरं सांगू तुम्हाला, आपल्यामध्ये एक मन आहे बघा, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. रणांगणामध्ये शूर ओळखला जातो आणि मृत्यू वरून साधू कळत असतो. तर जीवनभर अंगावरती भगवं घातले पण कुत्र्यासारखं मेलाय, याला साधू म्हणत नाही, आयुष्यभर कीर्तन प्रवचन केली आणि गाढवाच्या सारखं मेलाय, याला साधू म्हणत नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतात, मी ओवीचा अर्थ सांगून गेलो, जसं आपण स्नान करतो, जुने कपडे काढतो, नवे कपडे घालतो का, तसा जो देह बदलतो का त्याला साधूचा मृत्यू म्हणतात. आणि तसं या मातोश्रीचा मृत्यू शेवटी मुखामध्ये भगवंताचं स्मरण करत करत देह ठेवला. आणि म्हणून त्यांचं जे कर्म आहे ते अतिशय सुंदर आहे. आज त्यांच्याकरता वैकुंठ असेल, कैलास असेल, याचे दरवाजे उघडले असतील. अगदी त्या वैकुंठामध्ये तिथे पोहोचणारच आहेत. पण त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हरिकीर्तन, नामचिंतन, भोजन, अन्नदान, ज्ञानदान घडावं
या हेतूने कीर्तन आहे विठाला. कीर्तन तुमच्या माझ्या करता, मग तुमच्या माझ्या करता म्हणजे कसं काय, तर परत ऐका. आता तरी पुढे इथून पुढं कमीत कमी आता तरी सावध होई बापा, काळ लागला बापा. आपण बघा तुम्हाला सांगू का, मला सांगा आपण झोपलेलो का जागी आहेत? तुमचं काही दुखत का? मी तुम्हाला अगोदर 5 वेळा म्हणलो होतो कमीत कमी माझ्यासोबत बोलत चला. मी परत तुम्हाला प्रश्न विचारतो, कान उघडे करतो पाटक्यातून. मला सांगा आपण झोपलेलेत का जागी आहेत? मी परत विचारतो, आपण झोपलेलेत का जागी आहेत? झोपलेले आपण. कैसे घरात घरकुल केले, हा? आपण कुठं झोपलेलो आहे? जिथं पाहिजे आपण जाग तिथं झोपलेलो आहे, आणि जिथं झोपायला नाही पाहिजे तिथं आपण जागे आहे. मग आपण खऱ्या झोपीत आहेत, अंधकार अज्ञानाची झोप तुम्हाला मला आहे. मग या झोपीतून आपण जागा झालो. आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा जागा रे भाईनो जागा सोरा निकला निकला डोरी सोरा निकला निकला डोरी सोरा निकला निकला डोरी आता आता भाईनो खऱ्या अर्थाने आपण झोपलेलो पण जागा करण्याकरता. हो, कबीरदास महाराज देखील सुंदर सांगतात, तुकोबारांचं हा हिंदीतलं पद आहे. आता जागा इथपर्यंत ठीक होतं, पण कमीत कमी आता तरी जाग व्हा. आणि तुम्हाला मला जाग करण्याकरता आजचं कीर्तन. जग जागे जग जागे जग जागे जग जागे जाग जाग बोलने जग जागे जग जागे जाग जाग बोलने जग अनेक वेळा संतांनी तुम्हाला मला जागा करण्याचा प्रयत्न केला, जगजोगी या माध्यमातून जागा करण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्हाला मला जागच व्हायचंय. जोपर्यंत आपण जागे होत नाहीत का, हे बघा संतांनी काही कामं केले. जे झोपले होते त्यांना जागे केलंय, जे जागे होते त्यांना उठून उभा केलंय, आणि जे उभा आहेत त्यांना पळतं केलंय, आणि जे पळायला लागलेत का त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवले. म्हणून आजचं कीर्तन हे तुमच्या माझ्या करता आहे. विठाला विठाला तुमच्या माझ्या करता का, कारण जगद्गुरु तुकोबारांनी ज्या वेळेला या जीवांकडे नजर टाकली, टाकल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराला हे प्रत्येक जीव कसे दिसले, कसे दिसले, त्याचं उत्तर कबीरदास महाराजांनी गोड दिलं बघा. जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो दुखिया बाबा जो देखे सो
देतात तुकोबरांनी हे जग कसं दिसलं जो देखे सो. प्रत्येक जीव हा दुःखी पाहला. आता प्रत्येक जीवाचं सोडा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा, कीर्तनाला आलेल्या तुमच्यासह मी, आपण सगळे सुखी आहेत का दुःखी? बोला बोला, पटकन बोला, आपण कसे आहेत? हो बोला, कसे आहेत आपण? सुखी आहेत का दुःखी? आ सुखी आहेत का दुःखी? सांग म्हणा, तू तुला जोर आला तुला. आपण कशी आहेत? ओ दुःखी आहे. सर्व जग जो देखे सो. तुम्हीही दुखी, अहो प्रत्येक जण दुखी आहे, मीही दुखी. फक्त आपलं झालं का माहितीये का? एक भ्रम झाला, भ्रम. कोणता? परमेश्वर भाऊ, तुम्हाला वाटतं आम्ही बरे ना? आम्हाला वाटतं बरं कुणाचंच नाही. जे शेती करतंय त्याला वाटतं नोकरी बरी, जे नोकरी करतंय त्याला वाटतं शेती, जे शहरात राहतंय त्याला वाटतं खेड्यातलं बरं, आणि जे खेड्यात राहतंय त्याला वाटतं शहरातलं बरं. कुणाचंच नाही. आता मला सांगा, बसल्या बसल्या तुम्हाला आमच्या सगळ्याकडे पाहून वाटत असेल महाराज लोकांचं, तुम्हाला वाटत असेल आमचं महाराज लोकांचं, पण ज्याला वाटतं का महाराज लोकांचं बरे त्याला हात जोडून विनंती आहे, एखाद्या महाराजाच्या गाडीत 8-15 दिवस राहून पहा, म्हणजे कळत आहे. यात सुख नाही व त्यात सुख नाही. यात सुख नाही व त्यात सुख नाही व त्यात सुख नाही. यात सुख नाही व त्यात सुख नाही. संसार नगरी, संसार नगरी, बाजारे भरला बाई. या या संसार नगरी, संसार नगरी, बाजारे भरला बाई. या या संसार नगरी, बाजारे भरला बाई. या या संसार नगरी, बाजारे यात सुख नाही, त्यात सुख नाही. सुख कशातच नाही. तुम्हाला वाटतं आम्ही बरे आहेत, फक्त दिसायला बरे आहेत आम्ही. आमच्या वेदना आम्हाला माहिती. आता विचार करा, महाराज हे तरुणे बाण मुलं आहेत. मला असं वाटतंय दोन्ही अजून मी पिपळा खालचेच मुली दिसते, आहे की नाही? वा. विचार करा, 2-2 हातानं मृदंग वाजवतात. हे मृदंग वाजवणं सोपं वाटतंय का? सोपं वाटतंय? आपल्याला वाटतंय मृदंग वाजवणं सोपं आहे. नाही नाही नाही. बघा, ज्याची जळती त्याला गुरुवरे वैकुंठवासी वैद्य बाबा का सांगायचे. गुरुवरे वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, बुवा याला घासावं लागती. याला हे बघा, एक कीर्तन वाजवणं म्हणजे एक बरास खाणं एवढे कष्ट लागतात. हे सोपं नाहीये. सोपं आहे अजिबात नाहीये. याच्यातही काही चूक नाही, दुःखच आहे. गाणं तुम्हाला चांगलं वाटतंय का? हे तर लय कठीण आहे महाराज. तुम्हाला सांगू का, सगळ्यात जास्त जर कीर्तनात कष्ट कुणाला लागत असतील तर यांना लागत येतो. तुम्ही म्हणाल कसं काय? कीर्तनकार बोलतो, बोलता बोलता वर हात करतो, यांना वर आरडावं लागतंय. ते 2-2 हाताने वाजवतात. विचार करा, कदाचित आता तुम्हाला मी मांडी घालून बसायला सांगितलंय, कदाचित कोणाचे गुडघे दुखत असेल, कोणाचं कंबर दुखत असेल, पण तुम्ही मांड्या घातल्यात. बसून बसून जर तुमच्या मांड्या दुखा लागल्या, गुडघे दुखा लागले, कंबर दुखा लागलं, तर तुम्ही घरी गेल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्या पत्नीला सांगू शकता, बसून बसून माझं कंबर लय दुखा लागलं, जरा दाबून दे. म्हणू शकता की नाही? म्हणू शकता की नाही? एवढं तर स्वतंत्र असेल ना. उद्या भविष्यामध्ये या दोघांचा विवाह झाला, हे दोघं सुद्धा म्हणू शकतात, वाजून वाजून माझे हात दुखायला लागले, काय करा? घरच्यांना म्हणू शकतात, हात दाबून द्या. पण सर बरं का परमेश्वर भाऊ, थोडासा विचार करा. आमचे हजारे महाराज, दानवे महाराज, आकाश महाराज यांचा अरडून अरडून जर नरडं दुखायला लागलं, तर घरी गेल्यावर हे म्हणते का नरडं दाबून दे? सगळ्यात कठीण परिश्रम त्यांना आहे. सुखी कोणीच नाही महाराज, जो देखे सो. फक्त तुम्हाला वाटतं महाराज लोक सुखी आहे. महाराज लोकांसारखं दुःख तर कुणालाच नाही. अनुभवाला आलेली गोष्ट सांगतो. आता यांनी आज अनुभवली, रोज अनुभवतो, पण आज जरा जास्त अनुभवली, कारण मी आपली यायला आरबळीला. म्हणून आम्हाला अनुभवाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आमच्याकडं जालना जिल्ह्याच्या एका बाउंड्रीला गंगाच्या गोदावरीच्या काठी राजटाकळी म्हणून गाव आहे, आणि त्या राजटाकळी गावामध्ये मी 5वी ते 8वी शिकायला होतो. आता कीर्तनकार झाल्यावर त्या लोकांना वाटलं, बाबा महाराजांचं कीर्तन आपण घेऊया, आपल्या गावात शिकणारं पोरगं चांगलं कीर्तन करायला लागलं, म्हणून त्यांनी माझं कीर्तन घेतलं. त्या गावामध्ये देवीचं संस्थान खूप मोठं आहे, म्हणून नवरात्रात त्यांचा सप्ताह. मला कीर्तनाला जायचं, त्या दिवशी फोन आला, महाराज
केव्हा शिक येता? म्हटलं येतो मी 7-7:30 वाजेपर्यंत. ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही. आपण कशाने येता? म्हटलं माझ्याकडे छोटीशी कार गाडी आहे. त्यांनी तिकडून मला फोन केला, महाराज तुमची छोटी गाडी आणू नका, कारण गंगाच्या कडचं गाव आहे. ते म्हणले महाराज तुमच्या छोटी गाडी आणू नका. म्हटलं का? तुमची गाडी आमच्या गावात येणार नाही. म्हटलं मग मोठी एखादी भाड्यानं किरायानं मोठी करून आणतो ना. ते म्हणले मोठी गाडी आणू नका. मी म्हटलं का? ते म्हटले मोठी गाडी आमच्या गावात येणार नाही. मला जो प्रश्न पडला मी त्यांना विचारला, सावध होऊन ऐका. मी त्यांना सांगितलं तुमच्या गावात छोटी गाडी येत नाही, तुमच्या गावात मोठी गाडी येत नाही, नेमकं तुमच्या गावात गाडी कोणती येते तेवढं तरी मला सांगा. तिकडून मला उत्तर आलं, आमच्या गावात एकच गाडी येते. मी म्हटलं कोणती? ते म्हणले वाळूचं टिप्पर. मी विचारलं त्यांना मी कसा येऊ? ते म्हटले महाराज तुम्ही एसटीने या, पाठीवर उतरा, तुमची काहीतरी व्यवस्था करू. महाराज मी निघालो. 8-10 किलोमीटर अंतरावरती कुंभार पिंपळगाव गाव म्हणून गाव आहे. त्या गावाच्या पुढे निघाल्याच्या नंतर मी त्यांना फोन केला. म्हटलं दादा मी कुंभार पिंपळगावमध्ये आलेलो, एसटीमध्ये बसलेलो, माझी पाठीवर काहीतरी व्यवस्था करा. माणसं सुंदर होते महाराज. 2 मुलांना बोलवलं म्हणे इकडे. एक पोरगा आला म्हणे काय एक काम कर म्हणे, मोटरसायकल गाडी घे, पाठीवर जा, महाराज येतील त्यांना घेऊन ये. लक्षपूर्वक ऐका. ते पोरग निघालो, पण त्याला वाटलं जर एसटी यायला वेळ झाला तर आपल्याला तिथं टाइमपास काय होणार, म्हणून त्यानं दुसरं पोरग गाडीवरती बसवलं. माणसं म्हणले थांब थांब, वेळ आहे का तू? मूर्ख आहे का? कळत का तुला? काय झालं? अरे बाळा रस्ता नीट नाहीये, खड्डे आहेत, वळण आहेत, चिखल झालाय, पाणी साचलंय, माणसाला पायी पायी झड चालता येत नाही. आणि तू डबल सीट गाडी घेऊन चालला. येताना टेबल सीट जर पडला तर गाडी पडल, तू पडशील, ते महाराज पडन, त्याचं तंगडं मोडन. त्याच्यापेक्षा तू एकटाच आहे. पूर्ण निघालं. पुन्हा म्हणले थांब थांब. तुम्हाला आता काय झालं? एक काम, जाताना तू गाडी चालव, येताना तू गाडी चालवू नको. माणसं असं म्हणलं. ते म्हणलं का? महाराज त्यापेक्षा चांगली गाडी आणते, गाडी महाराजाकडे दी आणि तू सावकाशी म्हण. ठरलं. पोरग निघालं महाराज. लक्षपूर्वक आहे का? पोरग पाठीवर आलं आणि मी एसटीतून खाली उतरलो. बरं का? पोरानं मला पाहिलं. हे डेकोरेशन दिसल्याबरोबर त्याला मी कोण वाटलो? हा, मी कोण वाटलो त्याला? महाराज. आणि खरं सांगा, महाराज जर दिसला बाजारात दिसू द्या, आपण त्याला काय म्हणतो? ओ काय म्हणतो? जय हरी. फुल पेलेलं का असाना, त्यानं जरी महाराज पाहिला, महाराज जय हरी, ठीक आहे. तसं त्या पोरानं मला जय हरी घातला. त्या पोरानं मला जय हरी घातला. पण लक्षपूर्वक आहे का? हजारे महाराज त्यानं घातलेला जय हरी मला काही कळाला नाही. तुम्ही म्हणाल का? म्हणून कारण ते बोलताना गुतत होतं. त्यानं मला पाहिलं की सुरुवात केली. महाराज म्हटलं काय? जय हरी जय हरी. माझ्याजवळ आलं. मला म्हणतात चला म्हटलं कुठं? कीर्तनाला. म्हटलं चला. मी गाडीजवळ आलो. त्यानं माझ्या हातात चावी दिली. म्हटलं हे काय? तुम्हीच गाडी चालवा. अरे म्हटलं राजा मला रस्ता माहित नाही, वळण माहित नाही, खड्डे माहित नाही. ते म्हणाल तुम्ही चिंताच करू नका, मी सांगतो. आता म्हटलं याच्यासोबत इथं बहस करण्यापेक्षा चला. मी गाडीवर बसलो, त्याला मागं बसवलं, पाटकीची बॅग त्याच्या हातात दिली, गाडी स्टार्ट केली आणि आम्ही निघालो. पण लक्ष द्या काय होतं माहितीये का? ज्याला डोळ्यानं दिसत नाही त्याला पेपर पाहायचा लय ना, ज्याला कानाने ऐकायला येत नाही त्याला बैठकीतला का ऐकायचा लय ना. तसं याला बोलता येत नव्हतं पण बोलायचा. 8-10 किलोमीटर गाडी पुढे गेली, त्याला काही दमत नाही ना. ते लागलं मला म्हणायला महाराज. म्हणलं काय? केस कमून वाढिले लागलं मला विचारायला. विचारता विचारता काय झालं, 30-35 फुटावरती खड्डा आलं. त्याच्या लक्षात आलं पुढं खड्डा आहे. महाराजाला खड्डा माहित नाही. गाडी खड्ड्यात जाईल, गाडी पडल, आपण पडू, महाराज पडल. त्याच्यापेक्षा सांगितलेलं गाडी तर चालू चिंता लागलं मला सांगायला. महाराज म्हणलं काय? खड्ड्यात पडल्यावर डा म्हणलं. ते कंबरड गेलं तेव्हापासून मनक्यात गॅप आहे. हाय सुखी महाराज लोक नाही महाराज. जो देखे सो, प्रत्येक जीव हा दुःखी आहे. प्रत्येक जीवांकडे तुकोपर्यंत पाहिलं पण दुःख कोणतं? तुम्ही मी समजतो ते दुःख नाही महाराज. मग कोणतं दुःख? मी बोलून गेलो. पुनरपी जननम पुनरपी मरणम, किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित. हे दुःख जीवाच्या पाठीमाग आहे. तुकोबरांनी पाहिलं आणि तुकोबरांनी जीवाकडे पाहिलं. बरोबर Yeah.
लागला सरसा पाठोपाठी हो भिकिया लागला टाळी वाजवा जरा जोरात, एकदा जोरात जोरात सर्वांनी. मला हे आमचं महाराज लोकांचं गाणं वाजवणं आवडलं नाही का? हा? मग जरा आवडल्यासारखी दाद द्या ना सर्वांनी, जरा जोरात टाळी वाजवा ना त्यांच्याकरता. हे बघा, भगवंतानी आपल्याला जरी कला दिली नसेल तरी हरकत नाही, पण कलाकारावरती प्रेम करणं ही सुद्धा खूप मोठी कला आहे. म्हणून दाद दिली पाहिजे, दिलं पाहिजे. आणि खरं सांगतो तुम्हाला, ही मंडळी म्हणजे खरोखर तुमचंही भाग्य महाराज. एका दिवसाकरता ही मंडळी भेटणं, गावात येणं ही सामान्य गोष्ट नाहीये. आणि नवरस भरवी सागरू यांच्याशिवाय नवरस भरवताच येत नाही वक्त्याला. वक्ता कितीही ताकदवान असू द्या, नाही यांच्याशिवाय काही करू शकत नाही. म्हणून चला अभंगाच्या प्रथम चरणावर श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, किती या काळाचा सोसावा ओळसा. हे बघ, ओळसा या शब्दाचा अर्थ आहे त्रास. काळाचा त्रास आम्ही कुठपर्यंत सहन करावा. वास्तविक पाहता जे तुकोबाराय देवासमोर हे गाऱ्हाणं मांडतात, त्या तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर त्या तुकोबाराला काळ त्रास देत नाही. मग त्या तुकोबारांचं जर बोलू गेलो तर तुकोबा जगताल खाय माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. आम्ही माथा दिला नाम घेता काळावरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. ते गाऱ्हाणं मांडतात तरी कुणाचं? मी बोलून गेलो, तुमचं माझं गाऱ्हाण आहे. मग तुमचं माझं गाऱ्हाणं का मांडतात? त्याचं एकमेव कारण संत इथं जे आलेत का ते तुमच्या माझ्या करतात आलेली आहेत. त्यांना स्वतःच्या उद्धाराची आवश्यकताच नाहीये. मग बुडते हे जन न देखावे डोळा. येत कळवळा मननिया, येत कळवळा मननिया, येत कळवळा मननिया, येत कळवळा मननिया. उलट हे जन न देखावे डोळा, उलट हे जन देवाजवळच्या ठिकाणी इच्छा करतात की हे देवा, या जीवांनी हा त्रास कुठपर्यंत सहन करावा. आणि सांगू तुम्हाला मला सगळ्यात मोठी जर भीती कशाची असेल तर ती म्हणजे काळाची आहे.
आणखी कुणाची भीती नाही आपल्याला. यदा कदाचित देव नाही मिळाला तरी चालल, पण काळाची भीती ही दूर झाली पाहिजे, दूर झाली पाहिजे. जोपर्यंत काळाची भीती, काळाच्या तावडीतून आपण सुटत नाही, तोपर्यंत आपलं जीवन हे सफल होत नाही. नाहीतर काळ तुमची माझी वाट पाहतो, कशी घडी घडी. पाहतो बुंदीर जेवण काय बोका कैसा काळ लोका नेतसे कैसा काळ लोका नेतसे हो हो बुंदीर जेवण काय बोका कैसा काळ कैसा काळ लोका नेत असे, कैसा काळ नेत असे पाहतो उंदीर. काय प्रमाण दिलं महाराज, वा. जसं उंदीर उंदराला बोका नेतो का, त्या प्रकारे काळ आपल्याला नेतोय. एवढा काळ जबडा वासून बसलेला आहे. कुठपर्यंत बरं, कुठेही जा सोडत नाही काळ. तो कुठल्याही जन्मात जा, काळ सोडत नाही. तुमची माझी गत सांगत नाही महाराज. महाभारतातलं उदाहरण आहे. ज्या वेळेला काही काही गोष्टीची शोकांतिका आहे, काही काही गोष्टीची शोकांतिका आहे महाराज. मला सांगा, 18 पुराणामध्ये एक पुराण आहे, आणि ते पुराण इतकं सुंदर आहे. ते पुराण जीवानं ऐकायला पाहिजे, ते पुराण वाचायला पाहिजे. का? कमीत कमी ते पुराण ऐकल्या वाचण्यानं का व्हायना जीव थोडस पाप करायला भिल. कोणतं पुराण? गरुड पुराण. पण शोकांतिका एक अशी आहे, आपण गरुड पुराण कधी कधी पाहतो, कधी ऐकतो, कधी वाचतो. ही शोकांतिका आहे. आपल्या कुटुंबातलं कोणी जर गेलं तर, म्हणजे ऐकणाऱ्याची भूमिका ऐकायची नसती, कारण तो दुःखात असतो. सांगणाऱ्याची भूमिका दक्षिणापुरती असती, त्याला काही घेणं देणं नसतं. गरुड पुराण अतिशय सुंदर आहे. का? कारण त्याच्यामध्ये कथा आलेली आहे. भगवान गरुड आहे, विष्णूचं वाहन आहे, सामान्य नाहीये, ताकदवान आहे. एक दिवस गरुडाच्या घरी काळ आला, आणि काळानं चहा पाणी वगैरे घेतला, आणि गरुडाला सांगितलं, गरुडा, उद्या दुपारी 12:35 मी तुझ्या आईला घेऊन जाणार आहे. गरुडाला राग आला. गरुड म्हटलं, काय माणूस आहे तू, तुला काही अक्कल तरी पाहिजे. माझ्या घरी आलाय, चहा पाणी केले, माझ्या आईला घेऊन जाण्याची भाषा करतो. जाऊ दे, करला का तू भाषा, पण तू मला ओळखलं नाही का? मी कोण आहे? मी का सामान्य आहे का? अरे, हे संपूर्ण विश्व ज्याच्या करंगळीवरती आहे, तो देव माझ्या पाठीवरती आहे, म्हणजे मी किती ताकदवान असेल, आणि तू माझ्या आईला घेऊन जाणार? अजिबात नाही. पाहतो तुझ्याकडे तू येतो कसा. काळानं सांगितलं, तू काही बोल, 12:35 मी तुझ्या आईला नेणार. महाराज, काळ निघून गेला, रात्र झाली. गरुडानं आपल्या आईला पाठीवरती टाकलं. हजारो कोस दूर एका जंगलामध्ये, मोठ्या डोंगरात, गुफेमध्ये नेलं. आणि मग गरुड म्हटले, बघतो आता काळ इथं येतो कसा, इथं काळ येतो कसा हे बघतो. पण महाराज, 12:30 तिथं काळ आला, आणि काळानं गरुडाला राम राम घातला. राम राम म्हटलं, गरुडाचे तर 12च वाजून गेले. महाराज, इथं तुला ऍड्रेस कोणी दिला, म्हणजे हा पत्ता कोणी दिला, कोणी सांगितलं तुला मी इथं आलो म्हणून? तुझ्या भीतीनं मी माझ्या आईला इथं घेऊन आलो. तेव्हा या काळानं सांगितलं, गरुडा, तू माझ्या भीतीनं घेऊन नाही आला, उलट मला चिंता पडली होती की तुझ्या आईचा मृत्यू या गुफेत लिहिलेला 12:35. मग तुझ्या आईला आता या 12 तासामध्ये एवढ्या दूर आणल कोण, हा मलाच प्रश्न पडला होता. माझं काम तू सोपं केलंस. बरोबर 12:35 काळ गरुडाच्या देखील आईला घेऊन गेला. माझे गुरुवर्य वैकुंठवासी भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर दादा नेहमी सांगायचे, ज्याचा त्याचा मृत्यू जिथं तिथं ठरलेला का तो तिथं तिथंच होणार. यदा काळे यद देशे, शास्त्र सांगतं जिथं लिहिलेलं आहे
तिथं होणार. काळ कुणाच्याच बापाला सोडत नाही सोडत. काळावरती विजय फक्त मिळवला माझ्या संतांनी. कोण? माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय. त्यांना नेण्याकरता काळ आला. काळ आल्याबरोबर ज्ञानोबारांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ त्यांनी 2 बोट वर केले. काळाला वाटलं निवृत्ती झाला म्हणतात 2 वर्ष थांब. काळ परत गेला. 2 वर्षांनी रिटर्न आला. परत सोपान काकाने 2 बोट वर केले. काळाला वाटलं निवृत्तीदानाचा मान राखवलाय. सोपान काकाही म्हणतात 2 वर्ष थांब. थांबला. 2 वर्षांनी रिटर्न आला. मुक्ताईनं 2 बोट वर केले. काळाला राहवलं नाही. काळ म्हटलं दादा मी प्रत्येक वेळा ज्ञानोबाला नेण्याकरता येतोय आणि तुम्ही 2 बोट वर करता, याचा अर्थ काय? निवृत्ती दादाने विचारलं तू काय समजतो? मी 2 वर्ष समजतो. निवृत्ती दादानं सांगितलं काळा 2 वर्ष त्याचा अर्थ नाहीये. 2 बोटाचा अर्थ जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानोबाला नेण्याची ताकद तुझ्यात नाही. याला काळावरती विजय मिळवणं म्हणतात. जीवाचं गारण आहे. बाकीच्यांचा जर विचार केला तर आपण काळाच्या ताब्यात जातो. महाराज ज्यांच्यामुळं वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये वृद्धिंगत झाला, नव्हे कदाचित ते जर झाले नसते तर संप्रदाय वाढला नसता, नाही तर संप्रदाय संपला असता. कारण त्या कालावधीमध्ये अनेक प्रकारे आक्रमण या महाराष्ट्राच्या मातीवरती आले होते. पण त्यांच्या माध्यमातून हजारो कीर्तनकार, लाखो कीर्तनकार घडले आणि संप्रदायाची वृद्धी झाली. असे जोग महाराज. या जोग महाराजांचं जर चरित्र आपण वाचलं, संक्षिप्त रूपामध्ये सांगतो तुम्हाला. कोण होते जोग महाराज? जोग महाराज कोणी कीर्तनकार नव्हते. जोग महाराज कोणी भजन्या नव्हते. मग जोग महाराज मल्ल खेळणारे, कुस्ती खेळणारे पैलवान होते. पैलवान होते ते. पुण्यामध्ये हिंद केसरी त्यांनी जिंकवला आणि हिंद केसरी जिंकवल्याच्या नंतर सुवर्णाची गदा मिळाली. अभिमान वाटला आणि नाचत नाचत अळंदीमध्ये आले. त्या कालावधीमध्ये रंगनाथ गुरुजी परभणीकर अळंदीमध्ये होते आणि गुरुजींना जोग महाराज गुरु मानायचे. म्हणून पहिलवान असणारे जोग महाराज त्यांनी नमस्कार केला गुरुजींना. गुरुजींना सांगितलं गुरुजी पुण्यामध्ये हिंद केसरी झाला, सर्व जे आलेले पैलवान होते सगळे चित केले. पण महाराज गुरुजी होते. मुखातून सरळ शब्द निघाला, अरे विष्णू सगळे पैलवान तू चित केले पण अजून एक पैलवान चित करायचा राहिला. तो पैलवान साधा नाहीये. लंगोट कसली गदा फेकून दिला गुरुजी, सांगा तो कोणता पैलवान आहे, काय नाव त्याचं? असा गेलो आणि असा त्याला आखाड्यात घेऊन चित करून आलो. गुरुजीनं सांगितलं विष्णू एवढं सोपं नाही, नाव तर सांगा. गुरुजी म्हटले काळ त्याचं नाव आहे आणि त्याला चित करायचंय. महाराज त्याच दिवशी लंगोट सोडली, गदा फेकून दिली. महाराज संप्रदायाचा सुरुवात केली. काळावरती विजयच मिळवला. नान्यथा काळाच्या तवडीत गेले असते. याला काळाच्या वरती विजय मिळवणं म्हणतात. आणि ते तुम्हाला मला करायचं नाही तर तुम्ही मी काळाच्या ताब्यात चाललोच आहे. आपण काळाच्याच हातात आहे. आयुष्य जात आहे काळ जपत वाहिदाचा घोर बहादरी राहती हरी आज पहा काळ जपत वाहिदाचा घोर आयुष्य जात काळ जपत असे महा. हो आपण काळाच्या ताब्यात आहेत म्हणून तुकोबरे म्हणतात कुठपर्यंत सहन करावा हा त्रास. किती या काळाचा सोसावा ओळसा. जिथं जावं तिथं पाठीमागे येतो आणि त्या काळामुळं 84 लक्ष येऊन फेरा आम्हाला घालावं लागतात. देवा कशानं चुकतील ह्या? तुकोबरेंनी दुसऱ्या चरणात सांगितलं लक्ष 84
चौऱ्याशीची करा सोडवण लक्ष चौऱ्याशीची करा सोडवण लक्ष चौऱ्याशी करा सोडवण लक्ष चौऱ्याशी करा सोडवण तुमच्याकडं तिफणी असते ना, तिफणी फराट हा असतात ना, किती फणाचे आहेत? 3 फणाचे. आता ट्रॅक्टर आले 6-7 फणाचे आहेत, बरोबर? तसे ह्या आमच्या तिफणी बी एका फणाच्या नाही, ह्या 4 फणाच्या आहेत. हा? एका चालीमध्ये 4 चाली, एका प्रमाणामध्ये 4 चाली. हे सोपं नाही महाराज. एका रागातून दुसऱ्या रागात जायचं की तिसऱ्या राग येत असतो. हे सोपं नाही आहे. चला, खूप खूप खरोखर महाराज माझंही आज भाग्य म्हणावं लागल की यांच्यासारखी मला आज ऐकायला भेटतात. वा, लक्ष 84ची करा सोडवण. काय करावं लागेल त्यासाठी? रिघाया शरण, पांडुरंगाला शरण जावं लागेल. आणि जे कोणी पांडुरंगाला शरण गेले, स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, मीची एकू. जीव हा शरण जातो, पण जीवानं इतरत्र कुणालाही शरण जाऊ नये. मग मीची एकू, या शरणांगता शरण मीची एकू, फक्त मलाच. का? त्याचं कारण आहे की महाराज, देवाचा राजा आहे इंद्र, त्याला जरी कदाचित तुम्ही शरण गेला तर तोही तुम्हाला सोडू शकणार नाही. त्याच्यासाठी एक मोठा पुरावा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ज्याला म्हटलं जातं त्याला श्रीमद भागवत असं म्हणतात. भागवत ज्यांच्यामुळं निर्माण झालं, किंवा ज्यांच्यामुळं आपल्या समोर आलं, ते महाराज राजा परीक्षित यांचे जे सुपुत्र आहे त्यांचं नाव आहे जन्मजय. जन्मजयाची कथा आपण कदाचित ऐकली असेल. जन्मजयानं तक्षकाला मारण्याकरता यज्ञ केला होता, इंद्रानं मदत केली होती. इंद्रावरती ज्यावेळेला संकट आलं त्यावेळेला इंद्रानं जन्म त्या तक्षकाला लात मारून हाकलून दिलं. म्हणून देव सांगतात, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, शरणांगता शरण मीची एकू. महाभारतामध्ये अर्जुनाला समोरून जर संकट आलं तर देव पाठीमागं घालायचे, मागे पुढे उभा राहे संभाळीत अलिया घात निवाराया. म्हणून तुकोबारे म्हणतात, शरणांगता शरण मीची. पांडुरंगाची शरणांगती का सांगितली? कारण आहे का, पांडुरंग हे दैवत असे महाराज, भगवान विठ्ठल हे दैवत असे. कसं आहे, सर्व देवांचाही देव बळीया माझा पंढरपूर. आता मला एका गोष्टीचा आनंदही वाटला. एका गोष्टीबद्दल मी आज खुशही झालो. आल्या आल्या आमच्या सरांना सुद्धा बोललो मी. का बोललो? त्याचं कारण आहे, आज ज्या मातोश्रीचं श्राद्ध आहे
त्या शैव संप्रदायाच्या आहेत. काय शैव संप्रदायाच्या आहेत. आणि तुम्ही कीर्तनाची निवड केली वैष्णव वारकरी संप्रदायाची. म्हणजे खऱ्या अर्थानं हरिहरा भेद नाही नका करू वाद, हे तुमच्या गावात मला दिसून आला. आणि नसलंच पाहिजे. त्याचं कारण सांगू देतो तुम्हाला, ऐका. भगवान पांडुरंगाचा जर पहिला वारकरी कोण असेल, भगवान पांडुरंगाचा जर पहिला वारकरी कोण असेल, आदिनाथ गुरु म्हणजे भगवान शंकर. रोज आजही रोज तो भगवान भोलेनाथ पांडुरंगाच्या दरबार एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा. हरी वैष्णव शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा. रामाधिकनाथ देव व्यासोनी हात, त्रिशूळ डमरू देवनी आराधनी भेदाता कंत, त्रिशूळ डमरू आराधनी भेदाता कंत, आराधनी भेदाता कंत. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला कोण? गिरिजेचा कांत भगवान भोलेनाथ रोज पंढरपुरात येतात. पहिले वारकरी विठ्ठलाचे ते आहेत. बर, विठ्ठलाचे पहिले वारकरी ते झाले. मग भगवान पांडुरंगाचं देवावरती किती प्रेम आहे, भोलेनाथावरती किती प्रेम आहे? एवढं प्रेम आहे महाराज, एवढं प्रेम आहे. मला सांगा, एखाद्या आईचं आपल्या लेकरावरती जर प्रेम असेल तर ती आई कडेवरती घेती, आणखी प्रेम असेल तर ती आई आपल्या खांद्यावरती घेती, आणि अतीच प्रेम असेल तर ती आई आपल्या लेकराला कुठे घेती? मस्तकावरती घेते. सांगू तुम्हाला, पांडुरंगाची मूर्ती तुम्ही पहा, आजही पांडुरंगाच्या मस्तकावरती भगवान भोलेनाथ आहे, महादेव आहे. म्हणजे महादेवही सामान्य नाहीये, सर्व देवांचाही देव. मला हे सांगायचंय. म्हणून शरण जा घाया पांडुरंग, देवाला शरण जा. आणि जर कदाचित पांडुरंगाला शरण गेलो आपण तर काय होईल? हे जे काही दुःख आहे आपलं ते दुःख दूर होईल. तेने विन जीवा सुख नव्हे. भगवंताचं स्मरण करा. मला सांगू, एवढी ताकद आहे नामस्मरणामध्ये, एवढी ताकद आहे नामस्मरणामध्ये. किती ताकद आहे? अगदी काही क्षणामध्ये प्रमाणाने सांगतो तुम्हाला. एवढी ताकद आहे बघा, एवढी ताकद आहे. किती ताकद आहे? नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम एक हरिनाम जपता घडे. एवढी ताकद नामस्मरणाची आहे, एवढी ताकद आहे महाराज. फक्त काय लागतं माहितीये का? आपण नामस्मरण भजन करत नाही अशातला भाग नाही, करतो. पण काय झालं माहितीये का? आपल्या भजनामध्ये, आपल्या नामस्मरणामध्ये, आपल्या कीर्तनामध्ये जे पाहिजे ते नाही. काय पाहिजे? प्रेमाविण भजन, नाकाविण मोती, अर्थाविण पोथी. भजनाला काय लागतंय? प्रेम लागतं. देवाला काय लागतो? भाव लागतो. आणि आपण प्रेम भाव त्याला देत नाही. यदा कदाचित तुम्ही प्रेमयुक्त भावनेनं जर भजन केलं ना महाराज, तर मेलेली माणसं जिवंत होतात. एवढी ताकद भजनामध्ये आहे. माझे गुरुवर्य वैकुंठवासी भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे, बुवा आपण कधी ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही, पण आमचे दादा म्हणायचे, बंकट स्वामी महाराजांचा जर काकडा चालू झाला ना पांडुरंगाच्या मंदिरात, तर विटेवरचा पांडुरंग खाली येऊन थाय थाय नाचायचा. एवढी ताकद भजनामध्ये. कीर्तनामध्ये काय ताकद आहे? सामान्य नाही कीर्तन. कीर्तन म्हणजे टाइमपास समजू नका, एवढी ताकद आहे कीर्तनामध्ये. महाराज नामदेव राय जर कीर्तन करायला लागले ना, तर नामदेव रायच्या कीर्तनामध्ये विटेवरचा पांडुरंग परमात्मा येऊन थाय 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 नाचायचा. एवढा नाचायचा, देवाचा पितांबर गळाला तरी देवाला सूद नसायचा. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. एवढी ताकद आहे कीर्तनाची, एवढी ताकद आहे नामस्मरणाची. मेलेलं माणूस जिवंत होत आहे. एवढी ताकद आहे भजनाची महाराज. किती ताकद आहे सांगू तुम्हाला. ऐकत आहात म्हणून सांगतो तुम्हाला. अरे राजस्थानच्या राजाची मुलगी होती महाराज. नकळत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्रतिमा डोळ्यानं पाहिली आणि देवावरती प्रीती जडली. ती मुलगी
अवस्था तिची अशी झाली, ऐशी लागी लगन, एवढी भगवंताच्या सोबत तिचं लगन म्हणजे प्रेम, एवढं प्रीती जडली, मगन झाली ती देवामध्ये, एवढी मगन झाली महाराज, एवढी मगन झाली की देवाच्या नाव घेत घेत पायात चाळ घालत रस्त्यावरती नाचू लागली. पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू पग घुंघरू पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू बांध मेरा नाचे रे, पग घुंघरू घुंघरू बांध घुंघरू पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे. हो गई दासी रे, पग घुंघरू 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 पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पायामध्ये चाळ घालून ती रस्त्यावरती नाचत होती महाराज, एवढी बेधुंद झाली. लोग कहे मेरा भई रे बाबरी, बाप कहे कुलनाशी. लोक निंदा करू लागले. बापाला वाटलं माझ्या कुळामध्ये असं काय लेकरू जन्माला आलं मी रे, ए मी रे. आपण कुलवान घराण्यातलं असं रस्त्यावरती नाचू नये. पण नाही ऐकलं महाराज. शेवटी बापानं काय केलं, विष का प्याला राजाजीने भेजा, ग्लास भर विष मीराबाईला मारण्याकरता शिपाजवळ पाठवलं. दादा ऐका दादा, माझ्या पांडुरंगाचं माझ्या देवाचं प्रेमयुक्त अंतकरणाने केलेल्या भजनाची ताकद आहे का. विष पाठवलं, मीराबाई भगवंताचं भजन करत होती. भजन करत करत त्या विषाच्या ग्लासला हात लावला बरोबर ते विष न राहता अमृत बनलं. एवढी ताकद आहे भजन करण्याची. ठाला याच्याही पुढचं सांगू तुम्हाला. मेलेलं माणूस जिवंत होतो महाराज भजनाने. मेलेलं माणूस वेळ घेत नाही आपला. चालता चालता तुम्हाला सांगून जातो, गोरोबा काकाचं चरित्र पहा. कीर्तनी भजनी गोरोबा रंगले. महाराज अवस्था अशी झाली, नाही देह शुद्धी मूल तुळवील, चिखली मिळाले रक्तमास रक्तमास. स्वतःचा मुलगा तुडवत तुडवत नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभारान पाळ उडाले पाय, कुंभारान पाळ तुडविले पाय. नवलाची गोष्ट ऐक सखय बाई,
भजनामध्ये भजन करत करत पायात एवढी विधी अवस्था झाली महाराज, चिखलामध्ये तुडवला, मेला मुलगा. काय झालं होतं? चिखली मिळाले रक्तमास. गुरुबा काकाची पत्नी येते, सावध केलं, मालक ओ मालक, आपलं लेकरू नाही. गुरुबा काकाने डोळे उघडले, पाहिलं, कानावरती आवाज आला, लेकरू नाही, आणि नजर पडली चिखलामध्ये, काळ्या रंगाचा चिखल लाल दिसला. भजन बंद नाही केलं पण डोळ्यातून पाणी आलं. पत्नीचा आवाज आला, मालक द्या तो विना फेकून, फेका ती चिपळी. काय पडलं त्या भजनामध्ये? ज्याच्या भजनामध्ये आपलं लेकरू हिरावून घेतलंय, काय भजन करता त्याचं? गुरुबानं सांगितलं, देवी हा माझ्या कर्माचा भाग आहे. देवाचं भजन नाही सोडलं, परिणाम आहे का? पती पत्नी एकामेकाच्या गळ्यात पडून रडतात, पण गोरोबा काकानं भजन नाही सोडलं, परिणाम आहे का? विठ्ठला रे भजन चालू आहे, परिणाम अंथरुणातून उठून जसं रांगत रांगत लेकरू यावं का, तसं चिखलातून लेकरू उठलं, रांगत रांगत येऊ लागलं. गोरोबाच्या पत्नीनं पाहिलं बरोबर, मालक 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 बघा ना, मालक आपलं बाळ आलं, मालक माझं लेकरू आलं. कडेवरती घेतलं, माटा मुके घेतले. मग गोरोबा काका सांगतात, देवी हा तर माझ्या विठ्ठलाच्या भजनाचा पराक्रम आहे. म्हणून अंतःकरण शुद्ध भावनेनं जर भजन केलं ना, तर मेलेली माणसं जिवंत होतात. एवढी ताकद आहे भगवंताच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये. म्हणून शरण जारी घाया पांडुरंगा. आणि जर त्याला शरण नाही गेलो तर तुमची माझी परिस्थिती कशी होईल? तिसरे चरण. उपजत पेंडा मरणाचा, उपजत पेंडा मरणाचा, उपजत पेंडा मरणाचा, उपजत पेंडा जन्म ठरलेला आहे. पण कुठपर्यंत ही परिस्थिती तुमची माझी कुठपर्यंत होणार? तुकोबारे म्हणतात, जोपर्यंत तुमचं माझं ममत्व याच्यातलं निघत नाही, जोपर्यंत ही ममत्वाची माळ गुंतलेली आहे, जोपर्यंत याचं गाडगे ममत्वाचं गाडगे तुका मने माळ गुंतली राहते, तुका मने माळ गुंतली राहते, तुका मने माळ गुंतली राहते, तुका मने माळ गुंतली राहते.
चौऱ्याऐंशीची जरा सोडवण लक्ष चौऱ्याऐंशीची जरा सोडवण लक्ष चौऱ्याऐंशीची जरा सोडवण लक्ष चौऱ्याऐंशीची जरा
हृदया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली राहते गाडग्याची सुटी फुटल्या 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा विठोबार विठोबार या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. अभंगाच्या भावार्थाला पूर्णविराम. अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा दावा नाही. विद्वान कीर्तनकार ज्ञानी पुरुष आपापल्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळे चिंतन मांडू शकतो. अल्प असणारी माझी मती आहे. गुरूंच्या कृपेद्वारे वातावरण अनुकूलित जसं मला बोलता येईल तसं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे अज्ञानाचे दोष, जे बरोबर असेल ते गुरुवरांचं. जाता जाता आपल्या पायाजवळ एकच विनंती आहे, एकच विनंती. श्राद्ध का करायचं एवढं सांगतो आणि शिवेला पूर्णविराम देतो. ज्या दिवशी नाही आहे थोडासा वेळ आहे ना, काय आता तुम्ही मला मोकळ्या म्हणा म्हणले ना, जवळ घेऊन तुम्हाला कुठतरी कीर्तन घ्या 100 काय 4 वाजेपर्यंत तरी तुम्ही 5 मिनिटामध्ये मी नेऊन सोडतो तुम्हाला, काय अडचण नाही. एक फक्त श्राद्ध का करायचं 5 मिनिटं बी नाही, काही सेकंदामध्ये देह शिव द्यावेला आपल्यातून ठेवतो. त्याचा आणि आपला संबंध कधी सुटतो, गाडग्याची सुटी फुटली या ममत्व कधी तुटतं एवढं सांगतो. हे बघा, एरवी देवाला आपण पाणी कसं घालतो, असं पिंडदानाला पाणी कसं घालतो, तुमच्याकडे पद्धत नाही का? पिंडाला पाणी कसं घालतो आपण, अंगठ्याने. 2 कारण. एक, अंगठ्याने पाणी का घालायचं, कारण ज्या वेळेला जीव देह त्यागतो का त्यावेळेला उलटा होतो तो, म्हणून त्याला पाणी मिळावं ही एक कारण. त्याकरता अंगठ्यानं. दुसरी गोष्ट, अंगठा कुणाला दाखवतात, ज्याचा आणि आपला काही संबंध नाही, म्हणून त्यांना अंगठा दाखवा लागतो. आता तुमचा आमचा संबंध तुटला तेव्हा कुठेतरी त्यांचं ममत्व आपल्यातून सटकतं. आणि मग दशक्रियाच्या दिवशी जीव इथनं निघतो. कंप्लेट 59 दिवस प्रवासाला लागतात. एक नदी आहे मधात, गरुड पुराण आहे का, त्या नदीमध्ये रक्त दुर्गंधी आहे, त्यातून बाहेर निघण्याकरता 41 दिवस लागतात. 100 दिवस पूर्ण झाले, तिथून पुढं जीव यमलोकामध्ये 265 दिवस राहतो. प्रत्येक महिन्याला त्याला अन्न लागतं, म्हणून मासिक पितूर आपल्याकडे जेवू घालतात प्रत्येक महिन्याला. मग तुम्ही म्हणाल तिथं इथं खाऊ घातलेलं तिथं कसं पोहोचतं, ते तुम्हाला मग आता नाही सांगू शकत.
प्रत्येक महिन्याला त्याला अन्न लागतं, आपण मासिक पितूर घालतो. पण ज्या वेळेला यमराजाच्या पुढं चित्रगुप्त आपण पाप केलं का पुण्य केलं हे सांगत असतो, 265 दिवस त्याला निर्णय व्हायला लागतो. 265व्या दिवशी निर्णय होतो आपण पुण्य केलंय का पाप केलं. म्हणून 365व्या दिवशी आपल्याला नरकात पाठवायचं का यमलोकात ठेवायचं का कैलासात पाठवायचं का वैकुंठात पाठवायचं हा यमराजा निर्णय करतो. तो दिवस आजचा आहे. म्हणून त्या दिवशी श्रद्धेनं आपल्या पितरांकरता हे सर्व कार्य केलं जातं, त्याला श्राद्ध असं म्हणतात. म्हणून श्राद्ध करायचं. आजचं जे ज्ञानदान आहे, आजचं जे अन्नदान आहे, हे सर्व जे काही पुण्य आहे आज त्या मातोश्रीला भेटणार आहे. कदाचित कैलासाला जाण्याकरता पुण्य जर कमी पडत असेल तर आजचा पुण्याचा साठा त्यांना मिळेल आणि त्या कैलासाला जातील. म्हणून आजच्या दिवशी पितरांकरता केले जातं ते श्राद्ध. ज्ञानेश्वर